पण या निवडणुकीमध्ये नक्की कोण कोणाचा विरोधक आहे याचा काही मतदाराला तपास लागत नाहीये. तुम्ही जे केंद्रात राज्य सत्तेवरती आहात तेच तुम्ही लोकल इलेक्शनमध्ये एकमेकांच्या समोर उभे आहात आणि नंतर तुम्ही पुन्हा एकत्र येणार आहात. तर या निवडणुकीमधला हा मतदारांच्या मनामधला गोंधळ कसा दूर होणार आणि नक्की कोण कोणाच्या आधारे मतं मागणार? कारण तुम्ही राज्यामध्ये अजितदादा किती गरजेचे हे सांगता आणि पुण्यात आणि मुंबईत आले की अजितदादांचा कारभार कसा ढिसाळवता हे सांगता. याच्यातनं मतदारांना अर्थ काय शोधायचा? मतदारांना एवढं नक्की माहिती आहे की मोदींना पर्याय नाही. मतदारांना हे मोठ्या प्रमाणात कळतं की ही पॉलिटिकल कंपल्शन्स आहे. बरं. त्यामुळे त्यांचा भांडणाशी संबंध नाही, विकासाशी संबंध. बरं. ज्या प्रकारचा विकास जगातल्या वेगवेगळ्या देशांमध्ये झाला, इन्फ्रास्ट्रक्चर म्हणून रोड्स, ब्रिजेस, काय काय साईजचे ब्रिज झाले. अटल सेतू जगातला समुद्रावरचा सगळ्यात मोठा ब्रिज. इकडून खोपोलीतून घुसलं की डायरेक्ट मस्जिद बंदरच येतं. मेट्रो, नागपूर सारख्या शहरात मेट्रो, त्याचं 150 किलोमीटरचं नेटवर्क हे मोदीच करू जाणे हे लोकांना माहिती असल्यामुळे लोक म्हणतात की अजित पवार, एकनाथ शिंदे ही आपतधर्म म्हणून ह्यांनी घेतली असले तरी मेन जे इंजिन आहे, मेन जो ड्रायव्हर आहे तो बीजेपी आहे, मोदीजी आहेत की ज्यांना व्हिजन आहे. परवाच्या कात्रजच्या सभेमध्ये देवेंद्रजींनी जी व्हिजन मांडली की आता भुयारी रस्ते करायला लागतील आणि पहिला त्यांच्या मनात डिझाईन झाला की शनिवारवाडा ते डायरेक्ट स्वारगेट ते करणार. तर हे लोकांना कळतं की हे ह्यालाच कळता. किंवा आता जो आपण शिरूरकडे जातानाचा जो 3 लेअर होणार आहे तो 3 लेअरची कल्पना ही गडकरींच्या डोक्यात येऊ शकते. बरं, 3 लेअरची कल्पनाच नाही तर ती नागपूरमध्ये व्यवहारात आली की नागपूरमध्ये एका लेअरला मेट्रो जाते, एका लेअरला मध्ये मध्ये उतरणारे जातात आणि एका लेअरला लांब जाणारे जातात. बरं, लांब जाणारा जो आहे तो 6 लेन आहे. हे व्यवहारात आलं. हे थापा मारतात नाही, खरंच आणतात. मोदींच्या काळात पहिल्यांदा असं झालं की ते पायाभरणी करतात आणि उद्घाटनही करतात. राईट. तर पायाभरणी करून घरी जायचं.